मी आज भगवद्गीतेशी संवाद साधताना देवाला प्रश्न विचारला, देवा माझं खरं कर्तव्य काय आहे? दिवसभर काम करून पैसे कमवणे, कुटुंबाची जबाबदारी पेलणे की समाजासाठी काहीतरी करणे? त्यावरती उत्तर जे देवाने दिले ते तुम्हीच ऐका. नमस्ते, मी ध्वनी. प्रिय प्रमोद, तू विचारलेला हा प्रश्न प्रत्येक विवेकी तरुण मानवाच्या मनात कधी ना कधी येतोच. आजच्या धावपळीच्या युगात स्वधर्म आणि कर्तव्य यांचा समतोल कसा साधावा, हे जाणून घेणे म्हणजे जीवनाचे खरे सूत्र आत्मसात करणे होय. संदर्भ: श्रीमद्भगवद्गीता, अध्याय 3. श्लोक 35. श्रेयान् स्वधर्मो विगुणः परधर्मात् स्वनुष्ठितात् स्वधर्मे निधन श्रेयः परधर्मो भयावहः. अर्थ: स्वतःचे कर्तव्य, स्वधर्म गुणही नसले तरी ते दुसऱ्याच्या कर्तव्यापेक्षा उत्तम आहे. स्वतःच्या कर्तव्याचे पालन करताना मरण आले तरी ते कल्याणकारी आहे, परंतु दुसऱ्याचे कर्तव्य किंवा दुसऱ्याच्या मार्गाने चालणे भयावह आहे. तात्पर्य आणि मार्गदर्शन 1. स्वधर्म म्हणजे काय? प्रमोद, तुझे खरे कर्तव्य हे वेगळे काहीही नसून, तू तुझ्या आयुष्याच्या ज्या टप्प्यावर आहेस, तिथल्या जबाबदाऱ्या आहेत. जर तू गृहस्थ आहेस, तर कुटुंबाचे पालनपोषण करणे हे तुझे पहिले दैवी कर्तव्य आहे. जेव्हा तू प्रामाणिकपणे काम करतोस आणि पैसा कमावतोस, तेव्हा तू केवळ स्वतःचे पोट भरत नाहीस, तर समाजाच्या अर्थव्यवस्थेला हातभार लावत असतोस. म्हणूनच काम करणे हीच तुझी पहिली पूजा आहे. 2. कामातच समाजसेवा. तू विचारतोस की कुटुंबासाठी काम करावे की समाजासाठी? लक्षात ठेव, एक जबाबदार नागरिक होणे हेच समाजासाठी केलेले सर्वात मोठे योगदान आहे. जेव्हा तू तुझ्या कुटुंबाची जबाबदारी पेलतोस, तेव्हा तू समाजावरचा भार कमी करतोस. जेव्हा तू तुझ्या कामात प्रामाणिक असतोस आणि कोणाची फसवणूक करत नाहीस, तेव्हा तू समाजाला सुसंस्कृत बनवत असतोस. त्यामुळे काम आणि समाजसेवा हे एकमेकांपासून वेगळे नसून एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. 3. प्रेरणेचे स्रोत. भगवान कृष्ण सांगतात की, तू जे काही काम करतोस, ते ईश्वराची सेवा म्हणून कर. तू पैसे कमवतोस, ते तुझे कर्तव्य आहे, कर्म. तू कुटुंबाला सांभाळतोस, ते तुझा धर्म आहे. पण जर हे सर्व करताना तुझे मन निस्वार्थ असेल, तर तुझे प्रत्येक काम समाजसेवा बनते. प्रमोद, तुझ्यासाठी माझा सल्ला: काम कर. तुझ्या कौशल्याचा वापर करून जे काही मिळवतोस, ते तुझे कर्तव्य आहे. कुटुंब, त्यांना आधार देणे हे तुझे नैतिक आणि आध्यात्मिक बळ आहे. समाजासाठी, जेव्हा तू स्वतःच्या कामात निष्णात, एक्सपर्ट होतोस आणि नैतिकता पाळतोस, तेव्हा तू समाजासाठी अप्रत्यक्षपणे खूप मोठे कार्य करत असतोस. तुझ्या कामाला कर्मयोग बनव. फळाची अपेक्षा करण्यापेक्षा तुझे काम किती उत्तम प्रकारे करता येईल यावर लक्ष दे. तू तुझ्या भूमिकेत एक मुलगा, एक कर्मचारी, एक नागरिक पूर्णपणे झोकून देऊन वागलास की तुझ्यासाठी स्वधर्म आपोआप सिद्ध होईल.